नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4 विषय मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। बघा, मराठी या विषयासाठी एकूण प्रश्न आहेत 25, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे मराठीसाठी एकूण गुण आहेत 50। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल बनवणे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, प्रश्न 1 व 2 साठी सूचना, खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा। उतारा वाचूया आपण। ऋतुमानानुसार वेगवेगळे पोशाख असतात। उन्हाळ्यात सुती हलक्या रंगाचे तसेच डोक्यावर पंचा टोपी असा पोशाख असतो, तर हिवाळ्यामध्ये उबदार असलेले लोकरीचे कपडे, स्वेटर, जर्किन, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे वापरले जातात। पावसाळ्यात पावसापासून वाचण्यासाठी पावसात ओले न होणारे मोठे रेनकोट, टोप्या, छत्री व गमबूट वापरले जातात। प्रसंगानुसार जे वेगवेगळे कपडे घातले जातात त्यांना पोशाख म्हणतात, जसे शाळेचा गणवेश, एखाद्या लग्न समारंभातला पोशाख, व्यवसायानुसार पोशाख इत्यादी। खेळ आणि व्यायाम करण्यासाठी पोशाख हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो। खेळाडूंना त्यांच्या खेळांनुसार विविध प्रकारचे पोशाख परिधान करावे लागतात। बघा, हा होता छान असा उतारा, काळजीपूर्वक उतारा वाचून घ्यायचा आहे। आता प्रश्न बघूया। वरील उतार्यात कोणत्या ऋतूतील पोशाखांची माहिती दिलेली आहे? मग बघा, इथे बघा, उन्हाळ्यातलं पण दिले, हिवाळ्यातलं पण दिले आणि पावसाळ्यातलं पण दिले। मग अ, ब आणि क हे तीनही पर्याय योग्य आहेत। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 4 मध्ये अ, ब आणि क योग्य। इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया। पावसापासून संरक्षण होण्यासाठी कोणते कपडे वापरले जातात? मग बघा, छत्री व रेनकोट, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून शोधा। तू बदामी पेढे नदीत टाकलेस। मग बघा, इथे बदामी या शब्दाला अधोरेखित केले। मग पेढ्यांबद्दल, बदामी पेढ्यांबद्दल माहिती दिली, मग पेढ्यांबद्दल विशेष माहिती आहे, म्हणजेच पेढे हे नाम आहे आणि नामाबद्दल विशेष माहिती बदामी या शब्दाने दाखवली आहे, म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण। म्हणून मी इथे बदामी हा शब्द विशेषण आहे। पुढचा प्रश्न बघूया। खालील प्रश्नात अधोरेखित शब्दाची जात पर्यायातून शोधा। तोच प्रश्न वाचला। प्रश्न 4, खालील प्रश्नात समानार्थी शब्दांच्या किती जोड्या बरोबर आहेत? पाणी जल बरोबर आहे, बघा जे बरोबर आहे त्याला अधोरेखित करते। दीन श्रीमंत हे चुकीचे, दीन म्हणजेच गरीब हे चुकीचे। कमळ पंकज बरोबर आहे। सिंह सारंग नाही आहे, सिंह केसरी वनराज हे शब्द येतात। मग इथे सिंह सारंग हे सुद्धा चुकीचे। वीज चपला हे बरोबर आहे। सूर्य दिनकर हे पण बरोबर आहे। मग बघा बरं, एकूण बरोबर शब्द किती आहेत? तर 1 2 3 4। म्हणून मी इथे बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4। पुढचा प्रश्न बघा। खालील बातमीचे शीर्षक कशाशी संबंधित आहे? कोरोनाच्या 3ऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित। क्रिकेट, आरोग्य, शिक्षण, व्यापार। तर बघा, कोरोना हे आजार आहे, रोग आहे, मग हे आरोग्याशी संबंधित ही काय आहे? शीर्षक आहे, म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रश्नचिन्ह वापरले आहे? नको बुडवू शाळा, बघा इथे दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम आहे। बघू तुझं हस्ताक्षर, उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह। तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? प्रश्नचिन्ह। आपल्याला प्रश्नचिन्हच विचारले, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक क मध्ये। बघा इथे, जा बेटा नीट सांभाळून जा, स्वल्पविराम, पूर्णविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह। मग प्रश्नचिन्ह कुठे वापरले? फक्त क मध्ये। मग फक्त क कुठे आहे? बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा।
पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून विरुद्धलिंगी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. चिमणी चिमणा बरोबर आहे, तो चिमणा ती चिमणी बरोबर आहे. स्त्रीलिंग पुल्लिंग बरोबर आहे. मोर लांडोर, तो मोर ती लांडोर बरोबर आहे. उंट सांडणी हे पण बरोबर आहे. बोका बोक्याला तो बोका आणि ती भाटी पाहिजे होतं आणि ते ती शेळी आहे, शेळीसाठी ते बोकड पाहिजे होतं, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखतात. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केशवसूत. प्रश्न 9, सोबतची जाहिरात वाचा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. सोबतची जाहिरात कशा संदर्भात आहे, तर बघा इथे योगा शिबिर आहे. मग बघा इथे योग शिबिर पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न, इंटरनेट या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ पर्यायातून शोधा. इंटरनेटलाच आपण आंतरजाल असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बघा प्रश्न बघूया आपण. शिणलेल्या झाडाचे मौन कोण आल्यावर सुटले. बघा इथे शिणलेल्या झाडापाशी बिजली आली, म्हणाली मिठीत येऊ का, झाडाचं मौन सुटलं. मग उत्तर आहे बिजली. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, वरील कवितेसंबंधी चुकीची जोडी असलेला पर्याय शोधा. बघा चंद्रकोर काय म्हणतोय, जाळीत लपू का, तर बघा इथे चंद्रकोर कुठे आहे, बघा इथे चंद्रकोर आली, म्हणाली जाळीत लपू का, म्हणजे हे बरोबर आहे. कोकिळा गाणं गाऊ का, मग इथे कोकिळा आली आणि म्हणाली गाणं गाऊ का, म्हणजे हे पण कसं आहे, योग्य आहे. बिजली मिठीत येऊ का, मग बघा बिजली मिठीत येऊ का, हे पण योग्य. आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं शोधायचंय. सुगरण काय म्हणते, झोका बांधू का, मग बघा सुगरण आली म्हणाली घरटं बांधू का, मग ती घरटं बांधू का म्हणाली, झोका म्हणाली का, नाही. म्हणून हे चुकीचं आहे, मग आपल्याला चुकीचंच विचारले म्हणावं. इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या अर्थाची म्हण पर्यायातून शोधा. बलवान माणूस इतरांवर हुकूम गाजवतो. मग बघा इथे बळीतो कान पिळी. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न, पुढील वाक्याचा काळ पर्यायातून शोधा. राजूची सहल लोणार सरोवर येथे जाणार आहे. अजून गेले का, नाही गेले, जाणार आहे. मग हे वाक्य कसलं आहे, भविष्य काळाचं आहे. म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अलंकारिक शब्दाबद्दल येणारी योग्य जोडी पर्यायातून शोधा. उशिरा उठणारा चंद्रवंशी हे चुकीचे आहे. उशिरा उठणारा सूर्यवंशी असतो. मग आपल्याला योग्य जोडी शोधायची. मग ही कशी आहे, चुकीची आहे. लांबत जाणारे काम मारुतीचे शेपूट हे बरोबर आहे. मग आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तरी पण पर्याय 3 आणि 4 बघूया, कारण आपण काय करतोय, सराव प्रश्नपत्रिका सोडवतोय. मग प्रत्येक पर्याय आपण काय केला पाहिजे, बघितला पाहिजे, जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. आणि पेपराला सुद्धा बघायचं आहेत पर्याय, जरी बरोबर लगेच उत्तर आलं तरी सुद्धा तिसरं चौथं किंवा जे काही आहे ते बघायचं आहेत. अतिशय रागीट माणूस कळीचा नारद हे चुकीचं आहे. अतिशय रागीट माणूस जमदग्नीचा अवतार. अतिशय चैनीखोर कर्णाचा अवतार हे पण चुकीचे आहे. अतिशय चैनीखोर त्याला खुशाल चेंडू म्हणतो आपण. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीतील अक्षरांपासून एक वाक्यप्रचार तयार होतो. त्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. मग बघा इथे वाक्यप्रचार असा होतोय, पाठ फिरवणे. बघा पाठ फिरवणे, पाठ फिरवणे म्हणजेच काय, दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या चित्रातील प्राण्यांच्या घराला काय म्हणतात. हत्तीचं चित्र आहे, मग हत्तीच्या घराला आपण काय म्हणतो, अंबारखाना. पर्याय क्रमांक 1, कारण सिंहाची वाघाची गुहा असते, घोड्याचा तबेला असतो आणि पोपट पिंजऱ्यात राहतो. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून अनेक वचनी शब्दाचा पर्याय शोधा. बघा एक चिमटा अनेक चिमटे, मग हे एक वचनी आहे. एक तळे अनेक तळी. एक ज्योत अनेक ज्योती, मग हे अनेक वचन आहे. एक झोपडी अनेक झोपड्या, मग इथे अनेक वचनी विचारले आपल्याला, म्हणून मग अनेक वचने आहे ज्योती. 19वा प्रश्न,
खालील वाक्यात रिकाम्या जागी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. शेखरने त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांना, आता बघा शेखरचा वाढदिवस आहे, मग तो त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांना काय देईल? शुभेच्छा देईल का? नाही. भेट देईल का? नाही. आशीर्वाद देईल का? नाही. कारण ज्याचा वाढदिवस असतो तो त्याला शुभेच्छा देतात, भेट देतात, म्हणजे भेटवस्तू देतात, आशीर्वाद पण दिले जातात. मग ते केक खाऊ घातला. मग शेखरने त्याच्या वाढदिवसानिमित्त मित्रांना केक खाऊ घातला. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे संवाद आहे, खालील संवाद वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. संवाद वाचून घेऊया आपण. मंगेश म्हणतोय, माधव कसा आहेस? मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते ना? माधव, हो ना रे. मंगेश, माधव जून महिना सुरू झालाय आता. तब्बल 1 वर्षापेक्षा जास्त काळ आपण घरीच आहोत. माधव, खरं सांगू का, इतके दिवस शाळेपासून लांब राहावे लागेल असे वाटले नव्हते. मंगेश, हो ना, मला तर मे महिन्याऐवजी मार्चमध्ये सुट्ट्या लागल्या म्हणून खूप आनंद झाला, पण नंतर कंटाळवाणे झाले बघ. बघा हा 2 मित्रांमध्ये झालेला संवाद आहे. आता प्रश्न बघा काय विचारलेत. वरील संवाद कोणत्या महिन्यात झाला आहे? मग इथे आत्ता, माधव जून महिना सुरू झालाय आत्ता. मग कोणता महिना आहे? जून. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न, मंगेशला आनंद केव्हा झाला? तर बघा मार्चमध्ये शाळा बंद झाल्यामुळे त्याला आनंद झाला, कारण मे महिन्यात सुट्ट्या पडतात, पण त्याच्या अगोदरच सुट्ट्या पडल्या म्हणून त्याला सुरुवातीला आनंद झाला आहे की नाही. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. हातात तीर कमान घेऊन प्रतापने नदीचा तीर गाठला. आता बघा अधोरेखित केलंय कोणतं? याला तीरला, पण इथे पण एक तीर आहे. मग हातात तीर घेतला म्हणजे या तीरचा अर्थ आहे बाण आणि या तीरचा अर्थ आहे काठ. मग नदीचा काठ, किनारा आपण ज्याला म्हणतो. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. खालील शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? मग बघा इथे प ची सगळे बाराखडीतले शब्द आहेत, आहे की नाही. मग पहिल्यांदा बघा इथे प आहे म्हणून 1 नंबरला पथक, दुसरं पला कणा पालेभाजी, आणि तिसरं बघा ते इथे पण पला उकार आहे आणि इथे पण पला पहिला उकार आहे की नाही. मग बघा पहिला जर शब्द सेम असेल तर आपण दुसरा बघतो. इथे ड आहे आणि इथे ढ आहे. मग बघा आपल्याला माहिती आहे ट टपालपेटी, ठ ठस्सा, ड डमरू, ढडक. मग बघा ड डमरू अगोदर येतो म्हणून मग ड डमरूचा शब्द आधी येणार, म्हणजे हा 3 नंबरला आणि हा 4 नंबरला आणि उरलेला हा 5 नंबरला. आता विचारले उजवीकडून तिसरा शब्द. मग बघा आता इथे मी क्रमांक लावते 1 2 3 4 आणि हे 5 असे क्रमांक. शब्द मी नाही लिहिते, फक्त त्यांचे क्रमांक करते, शब्द असे करते, ठीक आहे. मग आता उजवीकडून तिसरा. मग बघा उजवीकडून म्हणजे इकडून 1 2 3 म्हणजे 3 नंबरचं कोणतं आहे? मग 3 नंबर कुणाला आहे? पुडके. मग पुडके हा शब्द काय येणार? आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा. पुढील गोलात 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी कोणते अक्षर येईल? मग आता बघा इथे जर आपण आ ठेवला, आपास येतं का? नाही येणार आहे, येणारच नाही. गैरपास येतो का? नाही येणार. नापास हो, नापास, नाबाद, नाराजी, नापसंत, म्हणून मी इथं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ना हे अक्षर. खालीलपैकी पिलुदर्शक शब्दाची योग्य जोडी कोणती? सिंह छावा बरोबर आहे. मांजर शिंगरू चुकीचं आहे. मांजराचं पिल्लू असतं आणि शिंगरू कुणाचं असतं? घोड्याचं शिंगरू असतं, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. गाईचं वासरू असतं आणि शेळीचं करडू असतं, म्हणजे ही पण जोडी चुकीची आहे. मेंढीचं कोकरू असतं हे बरोबर आहे. मग बघा अ पण बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे. मग अ आणि ड योग्य कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीची पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.